काँग्रेसच्या नेत्या श्रीमती सोनिया गांधी यांचं विदेशी नागरिकत्व आणि पंतप्रधान पदाचा मुद्दा प्रतिष्ठेचा करत खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। राष्ट्रवादी काँग्रेसनं आता 29व्या वर्षात पदार्पण केलं। मात्र या पक्षात सुरू असणाऱ्या घडामोडी आणि फूट पाहता पक्षाला नवसंजीवनी देणारं नेतृत्व निर्माण होणं गरजेचं आहे। गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची चांगलीच पिछेहाट झाली। त्यातच हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रात चांगलं अस्तित्व निर्माण केलं होतं। सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या मुद्द्याचं राजकारण करत खासदार शरद पवार यांनी 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली। त्यानंतर पहिली 10 वर्ष या पक्षानं महाराष्ट्रावर पकड ठेवली होती। किंबहुना दबावाचं राजकारण करून या पक्षाला जमेत धरल्याशिवाय कुणालाही सत्ता सोपानापर्यंत जाता येणार नाही असं वातावरण तयार झालं होतं। ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या या पक्षात तत्कालीन आरोग्यमंत्री स्वर्गीय दिग्विजय खानविलकर, विजयसिंह मोहिते पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, जयंत पाटील, हसन मुश्रीफ आणि अजित पवार अशी नेत्यांची तगडी फौज होती। पण 20 वर्षांनंतर अजित पवार यांनी बहुसंख्य आमदारांना घेऊन सौता सुभा मांडला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हासह खरा पक्ष म्हणून आपल्या गटाला मान्यता मिळवली। त्यानंतर अजित पवार गट राष्ट्रवादीनं थेट भाजप शिवसेनेशी हातमिळवणी करून सत्तेत स्थान मिळवलं। त्यानंतर शरद पवार गट राष्ट्रवादीला एक प्रकारे ओहोटी लागली। पण दुर्दैवानं उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला। यातून आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात अस्वस्थता आहे। खासदार शरद पवार गटाला गेल्या 4 वर्षातील बहुसंख्य निवडणुकांमध्ये बॅकफूटवर जावं लागलंय। आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे हे नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाचा किल्ला लढवत आहेत। पण लोकसभा, विधानसभा ते अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही राष्ट्रवादी शरद पवार गट 4थ्या किंवा 5व्या स्थानावर फेकला गेलाय। एकीकडे पक्षाचे मुख्य नेते शरद पवार वयोमानानुसार आणि प्रकृती अस्वास्थ्यानं थकले आहेत, तर दुसरीकडे पक्षाला नवसंजीवनी देणारं नेतृत्व निर्माण होणं आवश्यक असल्याची चर्चा राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे। अगदी कोल्हापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू आहे। हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत आहेत। यातूनही कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। राष्ट्रवादीतील एका गटाला शिवसेना शिंदे गट किंवा भाजपसोबत जाणं योग्य वाटतंय, तर खासदार पवार यांचा कल काँग्रेसकडे आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार शरद पवार यांची कितीही चांगली राजकीय मैत्री असली तरी भाजप पवारांच्या राष्ट्रवादीला जवळ करण्याची शक्यताच नाही। याचबरोबर खासदार पवार यांनाही भाजपच्या वळचणीला जाणं तात्विकदृष्ट्या अयोग्य वाटतंय। अशा या वेगळ्या कात्रीत पवारांची राष्ट्रवादी अडकली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात व्ही.बी. पाटील, आर.के. पवार, अनिल घाटगे यांच्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाची धुरा अवलंबून आहे। पण निवडणुका लढवण्यासाठी आवश्यक निधी मिळत नाही। केवळ वैयक्तिक कारणांनीच खासदार शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतात, असंही चित्र कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालंय। पक्षात नवीन तडफदार नेतृत्व निर्माण होत नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आणि नैराश्य पसरलंय। एकूणच स्थानिक पातळीवरील या पक्षाचं नेतृत्व, त्यांना येणाऱ्या कामाच्या मर्यादा, नव्या कार्यकर्त्यांची जोडणी, महिलांना संधी, कार्यकर्त्यांना पाठबळ हे मुद्दे विचारात घेतले गेले नाहीत, तर भविष्यात खासदार पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील राजकीय वाटचाल अधिक खडतर असेल यात शंका नाही।